होतं, त्यामुळे त्याची पाने देठापासून मोकळी झाली आहेत. शेवग्याची पाने आणि थोडीशी तुरडाळ पाणी घालून शिजवून घेतली आणि थंड झाल्यानंतर त्यामधले पाणी काढून पिळून घ्यायचे आहे. कढईत तेल घालून त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांद्याला व्यवस्थित हलवून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं घालून परतून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये शेंगदाण्याचे कूट घातले तरी चालते. त्यानंतर त्यामध्ये पिळून घेतलेली शेवग्याच्या पानांची भाजी घालायची आहे. भाजी व्यवस्थित हलवून 5 मिनिट झाकून ठेवायची आहे.